हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3चा रिझल्ट हा लागलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, आता पुढची प्रोसेस काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे आपण ते डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, BMS आणि BHMS प्रायव्हेटचा स्टे वॅकन्सी राऊंड 3चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला मी IQचा देखील कट ऑफ मी सांगणार आहे तुम्हाला. यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत, पुढचा राऊंड होईल का नाही आपण हे देखील पाहणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला काही नोट्स सांगणार आहे. कोणत्या नोट्स आहेत? जर तुम्हाला महाराष्ट्रात BMS भेटत नसेल आणि तुम्हाला रिपीट करायचं नसेल तर तुम्ही अदर स्टेटला देखील करू शकतात. तर मी तुम्हाला काही स्टेट्स सांगेल, त्या ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी करून ॲडमिशन करू शकतात तुमच्या बजेटनुसार. कॉलेज हे कर्नाटकापेक्षा चांगले आहेत बरं का. कर्नाटक सोडलं तर बाकीचे जे राज्य सांगेल ना तुम्हाला मी, त्या ठिकाणचे कॉलेज चांगले आहेत. कर्नाटकला लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे आणि प्रॅक्टिसला देखील थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी तुम्हाला ते सजेशन नाही देऊ शकत. ओके, लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3चा रिझल्ट हा लागलेला आहे. ओके, सो गाईज यानंतर पुढची प्रोसेस काय आहे आपण ते पाहणार आहोत. ओके, यानंतर BMS BHMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 3चा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज हे तुम्हाला मी सांगणार आहे. BHMSचा पण सांगणार आहे आणि BMSचा पण सांगणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट राऊंडचे अपडेट काय आहेत हे देखील थोडक्यात पाहू आणि न्यू कॉलेजचे अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लक्षात. आता वन बाय वन पाहू. ओके, सो गाईज पहिला टॉपिक पहा, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3चा रिझल्ट हा लागलेला आहे. तर पुढची प्रोसेस काय करायची आहे विद्यार्थ्यांना हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, सिलेक्शन लिस्ट जी लागलेली आहे यामध्ये फक्त कॉलेज भेटलेले विद्यार्थी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे असेच आहे. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज आता भेटलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 16/12/2025 ते 18/12/2025 दुपारी 5:30 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे. या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे, किती, 18 तारीख शेवटची आहे, 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं बघायचं, इफ कॉलेज अलॉटेड, आता समजा BMS किंवा BHMS एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं. ओके, कॉलेज भेटलं त्याला. ओके, त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज आवडले नाही, त्या विद्यार्थ्याला आवडलं नाही काय, त्याच्यात जे काही इश्यू असेल. ओके, तर तुम्हाला आहे ना कॉलेजला ऍडमिशन घ्यायची गरज नाही ना, कॉलेजला जायची गरज नाही. आता तुम्ही म्हणत असताल जर ऍडमिशन नाही घेतलं तर आम्ही पुढच्या वर्षी परीक्षा देऊ शकतात, तर मी 2026ची नीटची एक्झाम देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला काही अडचण येणार नाही. जर तुम्हाला कॉलेज आवडलं नसेल, तुम्हाला रिपीट करायचं असेल, आता 5च महिने राहिलेले आहेत, तर तुमच्या डोक्यात हे असेल तर 100% तुम्ही सीट सोडून MBBS साठी नक्की प्रयत्न करू शकतात. लक्षात, समजलं. 2026ची ही शेवटची पेपर मोडवरची नीटची एक्झाम असेल. यानंतर 2027 पासून ऑनलाईन एक्झाम होईल, त्यामुळे 2026 हे तुमचा लास्ट चान्स समजून तुम्ही रिपीट करा. ओके, लक्षात. यानंतर पुढचं बघायचं, पुढची नोट आहे, चॉईस फिलिंग करताना कधीही काळजीपूर्वक करायचं. चॉईस फिलिंग करताना कधीही काळजीपूर्वक करायची आहे. काय, आता लास्ट राऊंडलाच विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम झालेला आहे. चॉईस त्यांच्याकडून ऑटोमॅटिक लॉक झाली होती, परत ओपन नाही झाली, कारण की ओटीपीच आला नाही आणि खूप विद्यार्थ्यांचा लॉस झालेला आहे. त्याच्यामुळे आहे ना चॉईस फिलिंग ही केअरफुली करायची आहे. ओके, आता तुम्ही चॉईस फिलिंग जरी केअरफुली केली तर तुम्ही सर्वात अगोदर लॉक केल्यानंतर चेक करायचं बरं का. लॉक केल्यानंतर चेक करायचं त्यामध्ये BHMSचं ऑप्शन पडलंय का नाही. खूप विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर असूनही BHMSचे ऑप्शन चुकून टाकलेले आहेत आणि असे विद्यार्थी काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहेत. आतापर्यंत आपले जेवढे राऊंड झाले त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना मला कॉन्टॅक्ट करून सांगितलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे. ओके, लक्षात. यानंतर पुढचं बघायचं, नेक्स्ट राऊंड आणि कॉलेजचे अपडेट. पुढच्या राऊंडचे आणि कॉलेजचे अपडेट काय आहेत हे पाहू. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, स्टे वॅकन्सी राऊंड 4 हा 100% होणार आहे. स्टे वॅकन्सी राऊंड 4 हा 100% होणार आहे. आता तुम्ही म्हणत असता सर कसं काय, ते सांगतो तुम्हाला. कारण काही स्टुडंट जे आहेत, काही विद्यार्थी जे आहेत ना, BMS आणि BHMSचे ऍडमिशन कॅन्सल करत आहेत आणि काही विद्यार्थी घेत नाहीत. काही विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करत आहेत आणि काही विद्यार्थी या राऊंडला देखील ऍडमिशन घेणार नाहीत. IQचे असतील, नाहीतर कॉलेज आवडलं नसेल, त्यांचं रिझन असेल. पण 100% चौथा राऊंड होणार बरं का. आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते सर्व तसंच घडलेलं आहे बरं का. त्याच्यामुळं हे पण तुम्हाला सांगत आहे आणि असंच होणार. विद्यार्थी पुढच्या राऊंडला लागणार. लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं बघायचं, न्यू कॉलेज येऊ शकतं. न्यू कॉलेज येऊ शकतं.
आता नवीन कॉलेज कोणतं येईल मी हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ओके, आणि त्या कॉलेजची 17ला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल. 17/12/2025ला जर ते कॉलेज उद्याच्या डेटला आलं, कन्फर्मेशन आलं, तर तुम्हाला मी सांगेल 17ला तुम्हाला चॉईस फिलिंग करू शकता तुम्ही. फक्त एकच कॉलेज तुम्हाला चॉईस फिलिंग मध्ये टाकायचं आहे, कारण की तुम्हाला सर्व चॉईस फिलिंग करायची गरज नाही. लक्षात. यानंतर पुढचं बघायचं, इफ चॉईस फिलिंग सुरू झाली. आता काय चॉईस फिलिंग जर सुरू झाली फक्त एकच दिवसासाठी राहील, एकच दिवसासाठी होईल बरं का, ती पण या एकाच कॉलेजसाठी. जे एक कॉलेज येईल किंवा 2 कॉलेज येईल त्या 1 ते 2 कॉलेजसाठीच येईल, कारण की तुम्ही जी चॉईस फिलिंग केलेली आहे ती टू बी कंटिन्यू राहणार. इन केस जर नवीन कॉलेज आलं आणि तुम्ही ऍडमिशन जरी घेत असताल आणि तुम्हाला आता जे नवीन कॉलेज आले ते पाहिजे असेल तर ते देखील विद्यार्थी एलिजिबल राहू शकतात. आणि नोटीस ही तुम्हाला उद्या संध्याकाळी किंवा 17 तारखेला मॉर्निंगला भेटून जाईल, येऊ शकते बरं का CET कडून. आता बघू, उद्या तुम्हाला मी कन्फर्मेशन देईलच. लक्षात. समज तुम्हाला यामध्ये तुम्हाला आहे ना एकाच टाइम चॉईस फिलिंग करता येईल एकाच ऑप्शन फॉर्मची. ओके, त्याच्यामुळे आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेल की चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे, पटकन भरून टाका, कारण की जास्त वेळ भेटणार नाही तुम्हाला. ओके, लक्षात. यानंतर पुढचं भाग आहे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहणार आहोत, आणि तुम्हाला मी IQचा देखील कट ऑफ सांगणार आहे. ओके, आता या ठिकाणी आहे BMS चा कट ऑफ, या ठिकाणी आहे BHMS चा कट ऑफ. तर आपण अगोदर BMS चा कट ऑफ. ओके, सो गाईज ओपन साठी BMS 5,06,009 या ऑल इंडिया रँक वरती BMS प्रायव्हेटचं कॉलेज विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर SC कॅटेगरी 5,10,054 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे, पण या ठिकाणी ऑल इंडिया कोट्याची सीट अलॉट झालेली आहे त्या मुलीला. ओके, यानंतर पुढचा पहा ST कॅटेगरी 6,81,497 या ऑल इंडिया रँक वरती STच्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे BMS प्रायव्हेटचं. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 5,09,283 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे, या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली आहे. ओके, यानंतर NT1 5,06,416 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली आहे. यानंतर NT2 5,07,271 या ऑल इंडिया रँक वरती मुलीला BMS ची सीट भेटलेली आहे. ओके, यानंतर NT3 5,14,821 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BMS प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं आहे. OBC 5,09,867 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BMS कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर SCBC 5,12,137 या ऑल इंडिया रँक वरती मुलीला कॉलेज भेटलेलं आहे. लक्षात. समजलं. आणि IQचं भाग आहे, OBC मध्ये OBCच्या विद्यार्थ्याला IQची सीट भेटलेली आहे 13,18,255 या ऑल इंडिया रँक वरती IQची सीट भेटलेली आहे, म्हणजे 3 टाइम पीस नुसार बरं का. ओके, लक्षात. हा होता BMS प्रायव्हेटचा कट ऑफ. ओके, आता सो गाईज आता आपण BHMS चं डिस्कस करणार आहोत. BHMS चा स्टे वॅकन्सी राऊंड 3चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आपण पाहू. ओके, सो गाईज ओपन साठी 5,02,821 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर SC कॅटेगरी 8,04,013 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे BHMS चं. यानंतर ST कॅटेगरी 11,40,997 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 5,44,052 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे, या ठिकाणी ऑल इंडिया कोट्याची सीट आहे आणि ओपन मधून सीट भेटलेली आहे. ओके, यानंतर NT1 8,49,638 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर NT2 5,58,697 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे BHMS चं, आणि या ठिकाणी ओपनची सीट भेटलेली आहे. ओके, NTT साठी कोणताच विद्यार्थी या ठिकाणी सापडलेला नाहीये, त्यामुळे या ठिकाणी येणे केलेलं आहे मी. ओके, यानंतर OBC 7,88,631 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे स्टे वॅकन्सी राऊंड 3ला. ओके, आणि शेवटची SCBC 9,52,994 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे, आणि ती मुलगी आहे, त्या मुलीला कॉलेज अलॉट झालेला आहे. ओके, आता BHMS प्रायव्हेट साठी IQ कोट्याचा कट ऑफ काय आहे ते पहा. ओके, IQचा कट ऑफ आहे 13,13,722 या ऑल इंडिया रँक वरती IQची सीट BHMS ची भेटलेली आहे. लक्षात. या ठिकाणी BHMS चा देखील कट ऑफ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. ओके, यानंतर सगळ्यात शेवटचं भाग आहे चौथं, BMS प्रायव्हेटला अदर ऑप्शन. आता समजा महाराष्ट्रात तुम्हाला BMS भेटत नसेल तर अदर ऑप्शन तुम्हाला कोणते कोणते आहेत? कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी घ्यायचे त्या ठिकाणी घेऊ शकतात. ओके, सो गाईज आता नवीन अपडेट आलेली आहे. तमिळनाडूचे रजिस्ट्रेशन 16/12/2025 ते 17/12/2025 सकाळी 11 पर्यंत राहणार आहेत. सकाळी 11 पर्यंत राहणार आहेत. जर तमिळनाडूमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल
BMS करायचा तर तुम्ही मला नक्की कॉल करून एक वेळेस डिस्कस करू शकतात. लक्षात समजलं. आता सांगतो तुम्हाला, पण एक साधारणतः तमिळनाडूचा कॉलेज देखील चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कर्नाटका आणि भोपाळपेक्षा कॉलेज चांगला आहे, एकदम बेस्ट कॉलेज आहे. आणि हे कॉलेज तुम्हाला साधारणतः 13 ते 14 लाखामध्ये भेटेल विथ हॉस्टेल मेस. कॉलेजची फीस 1.5 लाख आहे, हॉस्टेल मेस 1 लाख आहे, 2.5 लाख आहे. मी तुम्हाला 2.5 लाखाच्या हिशोबाने जर म्हणलं तर 12.5 होतात, पण खाली वरीसाठी 13 ते 14 लाख मोजून ठेवा. 13 ते 14 लाखात तुमचं हॉस्टेल मेस आणि कॉलेजची फीस सहित एवढ्या बजेटमध्ये तुमचं तमिळनाडूमध्ये ॲडमिशन होऊ शकतं. ते एकदम चांगलं कॉलेज आहे. कॉलेज कोणतं आहे ते मी तुम्हाला कॉलवरती सांगेल. जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला आजच्या डेटमध्ये कॉल करून कन्फर्म करा. लक्षात. 3 ते 5च सीट शिल्लक राहिलेले आहेत. जे विद्यार्थी अगोदर येतील त्यांना दिल्या जातील. लक्षात. काय अडचण वगैरे असेल यामध्ये तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके. इन केस जर काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, कमेंटमध्ये देखील आन्सर करेल. ओके. आणि हा शेवटचा वीक राहील, तर लक्ष राहू द्या आपल्या चॅनलकडे, कारण की या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची अपडेट मी तुम्हाला देणार आहे, कारण की शेवटचा टप्पा आहे. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.